आणि अगदी जीवाभावाळ्याचे संबंध ऋणानुबंध हे बबलू पाटील यांचं रोहित बोवलेकर यांच्याशी होते। गॅलरीमध्ये आमच्या भगिनी ताई उपलब्ध आहेत तर त्यांच्यासाठी आपण जागा करून द्यायची आहे। जर महिला आल्या असतील तर ज्या गॅलरी आहेत त्या गॅलरीमध्ये तुम्ही महिलांसाठी बसण्याची जागा आपण करून द्यायची आहे। एका बाजूला पुरुषांनी बसायचं आहे तर दुसऱ्या बाजूला महिलांनी तिथं बसून या सामन्याचा आस्वाद घ्यावा लागेल। नक्कीच त्यांचंही खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। वळूया आजच्या रजनीमधील दुसरी लढत मैदानावरती। एका बाजूला श्री बांदेश्वर 11 बांदा अर्थात रोहित स्पोर्ट आणि दुसऱ्या बाजूला दानिश 11 देवबाग क्रिकेट संघ सलामीची विनीची जोडी। मकरंजी तोरसकर बांदेश्वर बांदा संघाचे संघमालक यांना विनंती असेल आमच्या क्रीडा मंचावर यायचे आणि संघाचे मार्गदर्शक नाशिकवरून आले आहेत रोहन शिरसाट साहेब यांनाही विनंती असेल आपण देखील आमच्या क्रीडा मंचावर यायचं आहे। त्याचप्रमाणे दानिश 11 देवबाग संघाचे संघमालक धुरी साहेब पंकज धुरी साहेब यांनाही विनंती आमच्या क्रीडा मंचावर यायचं आहे। जाऊया मैदानामध्ये देऊलकर सरांसोबत। दानिश 11 देवबाग क्रिकेट संघाकडून प्रारंभीचं षटक हाताळण्यासाठी फिराज मोहम्मद डावकर शैलीचा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। यावेळी पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडू चकवतोय मिड ऑनला आणि चेंडू थेट सीमारेषा ओलांडताना दिसतोय। एका मोठ्या फटक्याने सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा पाहायला मिळतोय 4 धावा। स्पोर्ट संघ प्रथम फलंदाजी करताना दिसतोय। सामना 6 षटकांचा भागीदारी खूप महत्त्वाची असेल आणि सलामीची विनीची जोडी प्रथमेश राठोड आणि प्रथमेश राठोडच्या साथीला तुषार रणदिवे अर्थात व्यावसायिक क्रिकेटमधील चर्चेत असलेलं हे नाव तुषार रणदिवे आपल्याला पाहायला मिळतोय। तर दुसऱ्या बाजूला रायगड मुंबई नवी मुंबईतील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतायच। फिराज मोहम्मद लेफ्ट ओव्हर द विकेट। यावेळी ड्राईव्ह केला जातोय पॉइंट आणि कव्हरच्या मधनं जी गॅप होती ती गॅप शोधण्यात यावेळी यशस्वी ठरताना दिसतोय। चेंडू स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या बाहेर चौकार। स्टेजच्या समोर बरोबर जी गॅलरी आहे स्टेजच्या समोर अली कन्स्ट्रक्शन जी गॅलरी आहे तिथे अर्धी जागा पूर्णपणे आपण महिलांसाठी राखीव ठेवायची आहे। मी क्रीडा रसिकांना विनंती करतो आपण एका बाजूला बसायचं आणि एका बाजूला महिलांसाठी ती जागा आपण राखीव करायची आहे। धन्यवाद। मॅन फ्रॉम सोलापूर मैदानावरती बॅट तळपताना दिसतोय प्रथमेश राठोड। यावेळी अल्टे पलटी गॅप शोधले चेंडू भिरकावून दिलाय डीप थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर चौकार। होताना दिसतंय सलग 3 चेंडूंवरती 3 खणखणीत चौकार पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच संघर्षाचे ठेणगे मैदानावरती पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सांघिक धावसंख्या ही दुहेरी अंकात दशकाचा उंबरठा ओलांडताय। धावसंख्या 12 धावा बिनबाद धावफलकावर। फिराज यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट स्कोर लेगवरती क्षेत्ररक्षक वेगाने येतोय। चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज प्रथमतः स्ट्राईक एंडवरती येईल तुषार रणदिवे। वेस्टर्नच्या आपण मागे पाहतोय व्यावसायिक क्रिकेटमधील मोठं नाव मॅन फ्रॉम रायगड अजित मोहिते आणि ऋतांशु पाटील अजित मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संघ अर्थात रायगड जिल्ह्याचा विचार केला तर देवबाग संघासाठी बऱ्याच वेळा हे रायगडचे खेळाडू लाभदायक ठरताना आपल्याला पाहायला मिळाले। डावकर शैलीचा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न संपर्क अचूक नव्हता। चेंडू जमिनीला घरंगळत जातोय मिडॉनवरचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय चेंडूवरती आणि एकेरी धावसंख्येने तुषार रणदिवे आपलं खातं उघडतोय। धावफलक 1 ने पुढे सरकलाय। धावसंख्या पोहोचतोय 14 बिनबाद धावफलकावर। नाणेफेक जिंकली दानिश 11 देवबाग क्रिकेट संघ अर्थात देवबाग संघाचा विचार केला तर श्री पंकज धुरी यांच्या मालकीचा संघ उद्योजक आहेत। डावकर शैलीचा फलंदाज प्रथमेश संपर्क अचूक नव्हता। चेंडू आणि बॅट मध्ये शॉर्ट फाईन लेगला चेंडू जातोय। ऋतांशु यावेळी चेंडूवरती ताबा मिळवताना दिसतोय। एकेरी धाव निघेल प्रथमेशला आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे। एक समाधानकारक सुरुवात म्हणावी लागेल 15 धावा बिनबाद धावफलकावर।
आतापर्यंत दोन संघ या स्पर्धेची सेमीफायनल गाठतायत। स्पर्धेच्या पहिल्या रजनीमध्ये धाडसकळ गोवा क्रिकेट संघ, कालच्या रजनीमध्ये बालाजी क्लब राजकोट क्रिकेट संघ म्हणजे जो सुमित ढोकळे यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाला आणि सुमित ढेकणे यांच्या नेतृत्वाखालील संघ पाहायला मिळाला। सन्माननीय शिवा पेडणेकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय। मी त्यांना विनंती करतो आमच्या क्रीडा मंचावर आसन असतो। खूप खूप स्वागत शिवा पेडणेकर साहेब। दुसऱ्या बाजूला दानिश 11 देवबाग संघ आपण पाहतोय। सन्माननीय पंकजी धुरी देवबाग गावातील उद्योजक आहेत। देवबागमध्ये जर भेट दिला तर नक्कीच जलक्रीडा वेगवेगळ्या त्यांचा आस्वाद घेता येतो बोटिंगमध्ये आणि संगम देवबागमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि तिथंच त्याच गावामध्ये पंकज धुरी यांचं घर आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्या मुलाच्या नावाने म्हणजे त्यांचे सुपुत्र दानिश यांच्या नावाने हा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय। पहिले षटक समाप्त झाले अर्थात गोलंदाजीच्या आक्रमणावर दानिश 11 देवबाग क्रिकेट संघाकडनं सिजिल अप्पा वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक राईट आर्म ओव्हर द विकेट लोअर फुल टच चेंडू हात खोलण्याची संधी लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर यंगस्टर क्रॅकिंग षटकार। आय मैदानावरती रोवताना दिसतोय तर दुसऱ्या बाजूने तुषार रणदिवे त्याला साथ देताना दिसतोय। धावफलक 6 ने पुढे सरकलाय। वेगाने धावसंख्या धावफलकावर बदलली आहे। श्री बांदेश्वर 11 बांदा अर्थात रोहित स्पोर्ट संघ प्रथमेश राठोड 6 चेंडूंचा सामना करतोय, 20 धावांवरती खेळतोय। तुषार रणदिवे ज्याने 1 चेंडूचा सामना केला, 1 धाव 21 धावा बिनबाद धावफलकावरती दुसरं षटक आपण पाहतोय। शिजिल अप्पा हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत दानिश 11 देवबाग क्रिकेट संघाकडनं। 38 सर्कलवरनं गोलंदाजी राईट आर्म ओव्हर द विकेट शरीराच्या दुरून खेळण्याचा प्रयत्न संपर्क न होता चेंडू आणि बॅटमध्ये गोलंदाज स्वतः चेंडूवरती ताबा मिळवतोय। धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होताना दिसते ती श्री बांदेश्वर 11 बांदा अर्थात रोहित स्पोर्ट या संघासाठी 21 बिनबाद धावफलकावरती। यावेळी बॅकफुटला जातोय, सुंदर स्वीपर कव्हरला फटका घेतोय, 1 चेंडू टप्पा घेतोय, चेंडू सीमारेषा बाहेर चौकार। नंबर 1 साठी शुभेच्छा आहेत रामेश्वर प्रतिष्ठान मेडबाव आणि रामेश्वर प्रतिष्ठान मेडबावचे अध्यक्ष सन्मानश्री भाईजी नरे, सन्मानश्री शैलेशजी लोके आणि पहिल्या दिवशी मैदानावरती ते आले होते आणि यांच्याकडनं राजश्री लोके मॅडम यांच्याकडनं या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत तर त्यांचंही खूप खूप मनापासून धन्यवाद, आम्ही आभार व्यक्त करत आहोत। गोलंदाज यावेळी तयार होतोय, ऑन साइडला फटका निघतोय, यावेळी जी दिशा खुणावत होती मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर यंगस्टर क्रॅकिंग षटकार। बांदा रोहित स्पोर्ट हा संघ आपण पाहतोय आणि श्री मकरंजी तोरसकर रोहित बोलेकर यांचे असलेले संबंध जिव्हाळ्याचे प्रेमभावाचे ऋणानुबंध आणि त्यांची आठवण त्यांच्या स्मृतींना कुठेतरी जपण्याचं काम श्री मकरंजी तोरसकर साहेब करताना दिसत आहेत। त्याचप्रमाणे बबलू पाटील हेही कित्येक वर्ष रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघामधनं खेळले। गणेश कुबल असेल, सुधीर पालियेकर, संदेश दाभोलकर आणि त्याचबरोबर बबलू पाटील यांचंही खूप मोठं योगदान रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघासाठी। यावेळी बदल आली, चेंडू फिरकावून दिलाय, चेंडू सीमापार षटकार।
जलवा दाखवताना दिसतो। या मोसमात बऱ्याचपैकी फॉर्ममध्ये असलेला आणि कित्येक स्पर्धांमध्ये ज्याला आयकॉन म्हणून निवडलं जात आहे असा हा खेळाडू प्रथमेश राठोड, मॅन फ्रॉम सोलापूर। धावफलक वेगाने बदललाय, उच्चांकी धावसंख्या गाठण्याचा प्रयत्न श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट या संघाचा 37 धावा बिनबाद धावफलकावर प्रथमेश राठोड खेळतोय। 10 चेंडूंचा सामना केलाय 36 धावांवरती, जे सांघिक धावसंख्या आहे 37, त्यामध्ये 36 धावांचा वाटा प्रथमेश राठोडचा पाहायला मिळतोय। क्रिकेटमध्ये म्हटलं जातं प्रॅक्टिस मॅन परफेक्ट, सर्वच तुम्हाला परिपूर्ण बनवत असतो। लोअर फुलटॉस चेंडू ऑन साइडला हात खोलण्याची संधी, मिड विकेटला चेंडू एक टप्पा घेतोय, वन बाउन्स ओव्हर द रोप, यंगस्टार खणखणीत चौकार। प्रीमियर लीग दुसरं षटक मात्र हे खूपच लाभदायक ठरलं श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट संघासाठी। 41 बिनबाद धावफलकावर 2 षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय। फलंदाजांना कसं रोखायचं हा यक्ष प्रश्न उभा टाकतोय तो दानिश 11 देवबाग क्रिकेट संघ समोर। अर्थात दानिश 11 देवबाग क्रिकेट संघामध्ये जर पाहिलं तर नक्कीच व्यावसायिक क्रिकेटमधील स्टारकश खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। अजित मोहिते, ऋतांशु पाटील असे नावरलेले खेळाडू याही संघामध्ये, अनुभव नक्कीच या दोन्ही संघांकडे आहे। मात्र आज प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल सामना जिंकण्यासाठी। साखळी फेरीची लढत आज पहिल्याच फेरीत आमने सामने उभे टाकताना दिसत आहेत। दानिश 11 देवबाग विपक्ष श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट संघ। प्रथमेश राठोड 11 चेंडूचा सामना केलाय, 40 धावांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। तुषार रणदिवे थोडासा संयम दाखवतोय, अर्थात तेवढी स्ट्राईक मिळाली नाही तुषार रणदिवे याला, एकेरी धावेवरती आपल्याला पाहायला मिळतोय। आणि पहिल्या रचनेमध्ये जर आपण खेळ पाहिला तर करण मोरे ज्याने 44 धावांची बहारदार खेळी केली होती। गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय, राज सिंग वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक। यावेळी शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू येतोय, स्वीपर कव्हरवरचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय आणि चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावांकडे वळताना दिसत आहेत। दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय, 43 बिनबाद धावफलकावर एक दमदार सुरुवात मानावी लागेल। फ्लाइंग स्टार्ट मिळवून देताना दिसत आहेत आघाडीचे विनीचे फलंदाज प्रथमेश राठोड आणि प्रथमेश राठोडच्या साथीला तुषार रणदिवे। तुषार रणदिवे वैयक्तिक 3 धावांवरती खेळतोय। डावखुरा शैलीचा गोलंदाज, यावेळी चेंडू ड्राईव्ह केला जातोय, शॉट एक्स्ट्रा कव्हरवरती बबल नाईक हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। आणि जोपर्यंत बबल नाईक फेकी करेल अजित मोहिते याच्या हातामध्ये तोपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी तुषार रणदिवे आपलं काम चोख करताना दिसतोय। पुन्हा एकदा स्ट्राईक देतोय तो प्रथमेश राठोडकडे आणि एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय तो बिनबाद 44 धावा धावफलकावरती प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक जिंकली दानिश 11 देवबाग क्रिकेट संघाने आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय। पहिली 2 षटकं जर पाहिली तर ही 2 षटकं श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळाली। राज सिंग लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, यावेळी मोठा फटका, चेंडू फिरकावून दिलाय मिड विकेट बाउंड्रीवरती, चेंडू सीमा पार, षटकार। प्रीमियर लीग यंगस्टार प्रीमियर लीग 2025 माननीय नामदार श्री नितेशजी राणे साहेब, मत्स्य आणि बंदर विकास मंत्री महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आमदार चषक 2025। सन्मान श्री निवृत्ती उर्फ बोआतारी नगरसेवक देवगड जामसंडे नगरपंचायत, सन्मान श्री संतोषजी तारी नगरसेवक उद्योजक, सन्मान श्री संदीपजी रोमडे, सन्मान श्री योगेशजी पारकर आणि सन्मान श्री संतोषजी सकपाळ यांनी कित्येक दिवसांचं स्वप्न पाहिलं होतं, आज ते सत्यात उतरताना आपल्याला पाहायला मिळतंय। राज सिंग लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, आखूट टप्प्याचा चेंडू होता, संपर्क होत नाही नीट, अर्थात चेंडू शॉर्ट फाईन लेग वरती एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकताना दिसतोय। सांघिक अर्धशतक फलकावर लागताना दिसत आहे श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट संघाचं 50 धावा बिनबाद धाव फलकावर। फलंदाजांचा जलवा करिश्मा पाहायला मिळतोय। राज सिंग दुर्घटना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट,
फुलर लेनचा चेंडू अर्थात बॉलर बॅट टू फटका पाहायला मिळतोय. राज सिंग चेंडूवरती ताबा मिळवताना दिसतोय. तुषार रणदिवेला धाव मिळत नाही. धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली. धावसंख्या मैदानावरती पाहायला मिळत आहे. श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट संघाची 51 बिनबाद धाव फलकावर. तिसरं षटक आपण पाहतोय आणि तिसऱ्या षटकावरती राज सिंग दानिश 11 देवबाग क्रिकेट संघाकडनं वेग भन्नाट होता. वेग इथं मात्र चकवतोय फलंदाज तुषार रणदिवेला. तुषार रणदिवेकडे कुठंही उत्तर नव्हतं. चेंडू निर्धाव गणला जातोय आणि 3 षटकं 18 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट संघ प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 51 धाव फलकावर. सामना 6 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्या 6 षटकांमधील 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आपण पाहतोय यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड प्रीमियर लीग 2025. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत संघ एकेकाळचा यंगस्टार क्रिकेट क्लब आणि त्याच यंगस्टरच्या नावाने कित्येक खेळाडू या मैदानावरती घडले. कित्येक खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करून दिलं आणि त्या खेळाडूंनी नक्कीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यावसायिक क्रिकेट, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेर व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केलाय. भव्य दिव्य आयोजन नियोजन या पहिल्याच वर्षी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि नक्कीच श्रेय द्यावं लागेल या सर्व शिलेदारांना. सर्व सदस्य लहान थोरापासून मोठ्यांपर्यंत हाताला हात देऊन खांद्याला खांदा लावून एकमेकांना सहाय्य करून ही क्रिकेट स्पर्धा यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे यंगस्टार क्रिकेट क्लबची. या बी चेंडू पायांवरती आदळताना दिसतोय. प्रथमेश राठोड मधल्या श्रीवरती आडवा सापडताना दिसतोय आणि पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने पायचीच्या स्वरूपात LVW लेग बिफोर विकेट पहिला गडी बाद होतोय. श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट संघाचा प्रथमेश राठोड बॅक टू द पॅव्हलियन. नंबर 1 प्रीमियर नवीन फलंदाज संदीप पवार मॅन फ्रॉम सोलापूर याची पावलं मैदानाकडे वळताना दिसत आहेत. अर्थात नंबर 3 वरती क्रिकेटमधील महत्त्वाची जागा त्या वन डाऊन पोझिशनवरती आपल्याला संदीप पवारची वर्णी लागताना दिसत आहे. 51 गडीबाद धावफलकावर ही धावसंख्या पाहायला मिळते. तुषार रणदिवे 6 चेंडूंचा सामना केलाय, 10 धावांवरती खेळतोय आणि तुषार रणदिवे याला साथ देण्यासाठी संदीप पवार चौथं षटक आपण पाहतोय. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती प्रथमेश राठोडची खेळी समाप्त केली. 41 धावांची खेळी. वाटलं होतं की अर्धशतकाच्या दिशेने नक्कीच प्रथमेशची वाटचाल होईल, मात्र कुठंतरी मधल्या एष्टीवरती फिराज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज वैयक्तिक दुसरं तर सांघिक चौथं षटक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. वेगवान चेंडू थोडासा खाली राहतोय, खेळण्याचा अंदाज चुकला जातोय. चेंडू पायांवरती आदळताना दिसतोय. लेग बाईचा इशारा येतोय पंचांचा आणि एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय. 52 गडी बाद. आतापर्यंत पाहिलं बाईच्या स्वरूपात 1 धाव, लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. अजूनपर्यंत अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळाले नाही. मात्र फलंदाजीमध्ये कौतुक करावं लागेल. प्रथमेश राठोडचं काय सुरुवात करून दिली, एक फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिलाय श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट संघासाठी. फिराज आतापर्यंत 15 धावा त्याने खर्च केलाय, 1 गडी बाद केलाय आणि चौथ्या षटकावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला गेला दानिश 11 देवबाग क्रिकेट संघाकडनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आखो टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगला टोलवला जातोय. पहिली धाव वेगाने पूर्ण केली.
दुसऱ्या धावेकडे प्रयत्न होता, मात्र फेकी येते स्ट्राईक एंडच्या दिशेने. अचूक फेकी होती आणि अचूक फेकीमुळे दुसरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली आणि एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकताना दिसतोय. 53 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. चौथ्या षटकाचा खेळ. मात्र या चौथ्या षटकामध्ये ज्या फिराजने धावांवरती अंकुश लावण्याचं काम केलं, पहिलं षटक 15 धावांचं निघालं, मात्र कमबॅक करतोय गोलंदाजीवरती फिराज. डावक्र शैलीचा गोलंदाज. वेगवान चेंडू. यावेळी खोलवर टप्प्याचा अर्थात खेळण्याचा अंदाज चुकला जातोय फलंदाचा संदीप पवारचा. लेग बाईचा इशारा येतोय आणि लेग बाईच्या इशाऱ्यानंतर एकेरी धाव ही धाव फलकावर जोडली जाते. 54 एका गडीच्या मोबदल्यात. आतापर्यंत चांगलं योगदान पंचांचं पाहायला मिळालं. श्री अक्षय कोळंबेकर, श्री मेघेश मोंडकर, श्री आशिष मालवणकर आणि श्री विश्वनाथ लिंगायत. खोलवा टप्प्याचा चेंडू मिड ऑफ वरती. क्षेत्ररक्षक दबा धरून बसला होता. त्या मिड ऑफ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक साधा सोपा लॉलीपॉप झेल पाहायला मिळतोय आणि आघाडीचा दुसरा बिनीचा फलंदाज माघारी परतताना दिसतोय तुषार रणदिवे. एकच प्रीमियर दोन बाद 54 धावा धावफलकावर आणि मैदानावरती नक्कीच पावलं वळत आहेत. पुणे जिल्ह्यातील धडाकेबाज फलंदाज कित्येक स्पर्धा आपल्या फलंदाजीने गाजवून सोडले. विस्फोटक विध्वंसक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे बबलू पाटील यावेळी मैदानाच्या आतमध्ये. ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीग मध्येही बबलू पाटीलला आपण पाहिलं होतं. हैदराबाद संघाचं नेतृत्व केलं होतं. असा धुरंधर कर्णधार बबलू पाटील यावेळी ऑन स्ट्राईकिंगवरती. फिराजचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी पहिल्या चेंडूवरती आक्रमण. चेंडू फेकून दिलाय डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. गगनचुंबी गगनभेदी षटकार. बबलू पाटील. जिथं भल्या भल्या फलंदाजांना षटकार ठोकता येत नाही त्या मैदानावरती बबलू पाटीलने कित्येक किमया साधली आणि लांब लचक षटकार ठोकण्यात ज्याला ओळखलं जात आहे आणि म्हणून तर महाराष्ट्राचा सिक्सर किंग म्हणून ओळखलं जात आहे बबलू पाटीलला. आणि त्याचं पहिल्या चेंडूवरती ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. आक्रमण झालं फिराजवरती. धावफलक 6ने पुढे सरकलाय. 60 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 4 षटक 24 चेंडूचा काही समाप्त. दानिश 11 देवबाग क्रिकेट संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तो निर्णय कुठंतरी धोकादायक ठरतोय की काय ही तमाम शंका मैदानावरती पाहायला मिळते दानिश 11 क्रिकेट संघाच्या बाजूने. मात्र क्रिकेट सरड्याप्रमाणे रंग बदलणारा हा खेळ आहे. क्षणाक्षणाला रंग क्षणाक्षणाला रूप बदलताना आपण कित्येक वेळा पाहिलं. गोलंदाजीवरती राज सिंग लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आकुटप्प्याचा चेंडू होता. अर्थात गुडलाईनवर चेंडू पडल्यानंतर चेंडू चकवतोय तो संदीप पवारला अंदाज येत नाही फलंदाजीमध्ये आणि चेंडू निर्धाव गल्ला जातोय तो राज सिंग याच्या गोलंदाजीवरती. धावफलक थांबलाय. 60 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दूरवरना राज सिंग लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी खेळायचा होता. मिड विकेटच्या दिशेने चेंडू येतोय लॉंग ऑन बाउंड्रीवरती. एकेरी धाव वेगाने पूर्ण झाली. अर्थात क्षेत्ररक्षक बबल नाईक येतोय आणि मजल मारताना दिसतोय क्षेत्ररक्षणामध्ये. एकच धाव निघताय. संदीप पवारला एकेरी धाव मिळत आहे आणि एकेरी धाव संख्येने 61 2 गड्यांच्या मोबदल्यात. 61 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक आपण पाहतोय. राज सिंग डावक्र शैलीचा गोलंदाज दानिश 11 देवबाग क्रिकेट संघाकडनं. या स्टंटच्या मागे मिस्टर अजित मोहिते यांना आपण पाहतोय. यावेळी मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय तो डीप काऊ कॉर्नरवरती. वेगाने धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न बबलू पाटीलचा आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. क्रिकेट म्हटलं की शारीरिक तंदुरुस्ती. महाराष्ट्र पोलीस बबलू पाटील आणि नक्कीच ही शारीरिक तंदुरुस्ती बबलू पाटीलकडे आपण कित्येक वर्ष पाहतोय. 2 धावा दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 63 धावा धावफलकावर.
यावेळी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हर वरती चेंडू सीमा पार षटकार. प्रचंड ताकद. जरी मिस टाइम फटका झाला तरी तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धाव फलक वेगाने बदललाय. श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट संघाचा 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रताप पेंडुरकर यांच्यासाठी यांच्याकडं बबलू पाटीलच्या फलंदाजीसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. यावेळी चेंडू फिरक प्राप्त करताना दिसतोय. फिरकीवरती थोडासा चकवतोय फलंदाजला बबलू पाटीलला. चेंडू निर्धाव केला जातोय राज सिंगच्या गोलंदाजीवरती. 69 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक आपण पाहतोय. राज सिंग ज्याने आतापर्यंत 19 धावा खर्च केल्या, सफलता अजूनही मिळालेली नाहीये ते राज सिंगला. यावेळी ऑफड्राईचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मिड ऑफला पार करतोय. येतोय तो डीप एक्स्ट्रा कव्हर वरती बबल नाईक आपल्याला पाहायला मिळतोय आणि बबल नाईक फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय. 70 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 5 षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. आज आपण पाहतोय या स्पर्धेतली तिसरी रजनी. आतापर्यंत 2 संघ सेमीफायनल मध्ये दाखल होताना दिसत आहेत. देवगड हौशी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष काका मालणकर आमच्या क्रीडा मंचावर उपस्थित आहेत. मी चंदन घाडी यांना विनंती करतो त्यांचे शुभ हस्ते त्यांचं स्वागत करायचं. काका मालणकर साहेब. आमचे जवळचे मित्र श्री प्रताप पेंडुरकर होमगार्ड मध्ये ते कार्यरत आहेत आणि त्यांच्याकडनं बबलू पाटीलच्या फलंदाजीसाठी 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. तर नक्कीच धन्यवाद प्रताप पेंडुरकर. स्क्रीनवरती आपण पाहतोय सबस्क्रायबर 9,50,979 आणि नक्कीच ज्या प्रेक्षकांनी अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर 7070 या यूट्यूबला जा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अकोटप्प्याचा चेंडू लॉंग ऑफ वरती फटका बबल नाईक येतोय झेल खाली आणि तिसरा गडी बाद होताना दिसतोय. श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट संघाचा बबलू पाटील बॅक टू द पॅव्हलियन. नंबर 1. पाहतोय आज सोलापूर जिल्ह्यातील खेळाडूंचा भरणा पाहायला मिळतोय. सोलापूर जिल्ह्यातील 4 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत या संघामध्ये आणि नक्कीच श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट संघाचं सुकानू बबलू पाटील याच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 70 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचं षटक आपण पाहतोय. रियाज या इनिंगची सांगता इतिश्री करणारे षटक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 2 संघ आमने सामने उभे टाकताना दिसत आहेत. श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट तर दुसऱ्या बाजूला मालवण तालुक्यातील दानिश 11 देवबाग हा क्रिकेट संघ. एका बाजूला पुणे जिल्ह्यातील खेळाडू तर दुसऱ्या बाजूला रायगड मुंबई या भागातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच आता प्रतिष्ठापनाला लागलेली असेल दोन्ही संघांची या देवगड हायस्कूलच्या मैदानावरती. कृष्णा पवार नवीन फलंदाज. वेग भन्नाट पाहायला मिळाला. वेगाच्या नादात लाईन अँड लेंथवरनं भरकटताना दिसतोय. चेंडू स्वेअर असल्याचा निर्णय येतोय. नक्कीच तिसऱ्या पंचांचीही मदत मागितली जाते. क्षेत्ररक्षण करणारा संघ यावेळी रेफरल मागतोय. तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते आणि नक्कीच बघावं लागेल की चेंडू फेअर डिलिव्हरी असेल की अवांतर चेंडू असेल, कारण प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू एक इनिंग मध्ये दिलेला आहे आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी त्याचा वापर केला गेला तर तो रिव्ह्यू तुम्हाला पुन्हा वापरता येईल. अर्थात शेवटचं षटक आहे. या षटकानंतर इनिंगची खेळ संपेल. कॉन्ट्रॅक्टर सागर पवार यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे आणि अली कन्स्ट्रक्शनचे देखील मालक फरहान खान यांचं देखील आगमन झालं आहे. दोघांनाही विनंती करतो आमच्या क्रीडा मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं. खूप खूप स्वागत यंगस्टारच्या वतीने.
तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय की चेंडू स्क्वेअर असेल, अवांतर चेंडू असेल, अतिरिक्त स्वरूपात एक धाव अजून मिळेल श्री बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट्स संघासाठी. वेग भन्नाट पाहायला मिळाला. वेगाच्या नादात लाईन अँड लेंथवरनं गोलंदाज रियाज बरकटला आणि यावेळी पंचांच्या डाव्या साईडने वेगवान अर्थात मलिंगा स्टाईल मध्ये ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. साईड आर्म चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा चेंडू डिलिव्हर्ड होताना वेग भन्नाट रियाजचा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू चकवतोय आपण पाहतोय रिप्ले मध्ये आणि फुलर लेनचा चेंडू होता. वेगा पुढे नतमस्तक व्हावं लागलंय ते फलंदाज कृष्ण पवार याला. या खोलवर टप्प्याचा चेंडू जमिनीची मदत घेतली जाते. डीप काऊ कॉर्नर वरती क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडूची फेकी होईपर्यंत दुसरी ही धाव लिलाय पूर्ण होताना दिसत आहे. तिसरी बांदेश्वर 11 बांदा रोहित स्पोर्ट्स संघासाठी. धावफलक पुढे सरकलाय. 75 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक आपण पाहतोय 73 3 गड्यांच्या मोबदल्यात. रियाज शेवटचं षटक हाताळतोय. दानिश 11 देवबाग क्रिकेट संघाकडनं अर्थात विश्वास दाखवला जातोय. कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न असेल तो रियाजचा. राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू पुढे लॉंग ऑफ वरती चेंडू येतोय. बबल नाईकचं क्षेत्ररक्षण होत आहे आणि नॉन स्ट्राईक वरती धोका पत्करला जातोय. अस्तित्वात नसलेली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि एका फलंदाजाला माघारी परतावं लागेल. ना तूने कॉल किया ना मैंने सुना. रनआउट का तिकीट कन्फर्म निकला. चौथा गडी बाद होतोय श्री बांदेश्वर 11 बांदा संघाचा. चौथा गडी बाद होताना दिसतोय. रियाज ज्याने आतापर्यंत किफायतीदार माफक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. सागर पवार यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी सन्माननीय बुवादारी यांना विनंती करतो त्यांचे शुभ हस्ते. युवा बांधकाम उद्योजक कणकवली येथील आहेत सागर पवार आणि त्यांचे साथीदार अली कन्स्ट्रक्शनचे मालक फरहान खान यांचा देखील सन्मान होतो. आणि हे आमचे यंगस्टरचे सदस्य देखील आहेत फरहान खान. धन्यवाद. जाऊया पुन्हा मैदानात. 74 4 गड्यांच्या मोबदल्यात. अक्षय तावरे मॅन फ्रॉम बारामती पुणे जिल्हा आणि दूरवरनं या स्पर्धेमध्ये सहभागी होताना दिसतोय. रियाचा संपर्क अचूक नव्हता. मिस टायमिंग फटका. चेंडू येतोय शॉर्ट मिड विकेट वरती. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि जोपर्यंत चेंडूची फेकी होईल एकेरी धाव घेण्याची संधी मिळताना दिसते. धावफलक 1 ने पुढे सरकलाय. 75 4 गड्यांच्या मोबदल्यात. रियाज हा एकमेव गोलंदाज ज्याने आतापर्यंत किफायतीदार गोलंदाजी केली. गोलंदाजीमधील अचूकता पाहायला मिळाली. रियाजच्या गोलंदाजीवरती अवघ्या 5 धावा दिलाय. 1 गडी बाद केलाय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील आणि नक्कीच दानिश 11 देवबाग क्रिकेट संघासाठी धावांवरती अंकुश लावण्याचं काम केलंय. यावेळी इनसाइड आउट फटका पाहायला मिळतोय. चेंडू येतोय स्वीपर कव्हर वरती. एकेरी धाव वेगाने पूर्ण झाली. फेकी होतय मात्र ती फेकी अचूक नव्हती. दुसरी ही धाव पूर्ण झाली. यष्टीरक्षक अजित मोहितेकडनं झालेली चूक आणि दुसऱ्या धावेचं रूपांतर तिसऱ्या धावेमध्ये पाहायला मिळालं. दुसऱ्या इनिंग मध्ये धावांचा पाठलाग करताना प्रत्येक धावेची किंमत मोजावी लागेल. ती दानिश 11 देवबाग क्रिकेट संघाला 3 धावा निघाल्यात आणि तिहेरी धावसंख्येने धावफलक पाहायला मिळतोय
78 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 79 धावांचा पाठलाग करावा लागेल तो दानिश 11 देवबाग क्रिकेट संघाला. दुसऱ्या इनिंगमध्ये पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, 6 षटकं समाप्त झाली, 78 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. दुसऱ्या इनिंगमध्ये 79 धावांचा पाठलाग करावा लागेल आणि दानिश 11 देवबाग क्रिकेट संघाला नक्कीच सांगावं लागेल, जिस हातों से जखम दिया उसी हातों से मरहम लगाना पडेगा. 79 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होतोय ऐकूया. महाराष्ट्राचा आणि भारताचा बुलंद आवाज अर्थात जुन्नर भूषण, मुंबई भूषण अशा वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित झालेले आमचे साथी समालोचक सन्मान श्री चंदू शेटे सर यांचा आवाज ऐकूया. शिवप्रसाद पेडणेकर हे देखील उपस्थित आमच्या क्रीडा मंचावर, त्यांचं देखील स्वागत होत आहे. मी उदय रुमडे यांना विनंती करतो त्यांचे शुभ हस्ते. शिवप्रसाद मित्रमंडळचे अध्यक्ष, सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमी अग्रेसर असणारे शिवप्रसाद पेडणेकर यांचा देखील सन्मान होतोय आमच्या क्रीडा मंचावर. या संपूर्ण स्पर्धेसाठी सहकार्य लाभलंय आपल्या दर्जेदार प्रायोजकांचं आणि संपूर्ण दानशूर व्यक्तींचं. फ्लाइंग पार्टनर फ्लाइंग कोकण, होय महाराजा किचन, त्याचप्रमाणे गौरव फुटवेअर, NP सायकल, हॉटेल प्रपंच, तेजस्विनी किराणा स्टोअर्स, महालक्ष्मी ज्वेलर्स आणि इमिटेशन ज्वेलरी, संजय सोमण साहेब, बालाजी कन्स्ट्रक्शन, AKJ फिशरीज, विमलेश्वर ऑटो, वैभव राणे शासकीय ठेकेदार, त्याचप्रमाणे किसनजी सूर्यवंशी, साहेब बिल्लारे, सुबोधजी कांबळी, संजय राठोड, लक्ष्मण सूळ, हॉटेल वसंत विजय, कोळंबकर मसाले आणि बाळा कोळंबकर साहेब, ज्यांच्या वसंत विजय हॉटेलची चव सर्वदूर साता समुद्रा पार पोचली आहे आणि आपल्या देवगडचं नाव या हॉटेलमुळे संपूर्ण जगभरात पोचलं असेल आपलं वसंत विजय हॉटेल. त्याचप्रमाणे सदेव शेठ बापर्डेकर साहेब, सनशाईन होमस्टे, बबलू पिंटो सी फूड्स, महादेव स्टील, समृद्धी फ्युएल स्टेशन, हॉटेल निखिल, महेश श्रीधर घारे ज्वेलर्स, हॉटेल पारिजात, कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरी, प्रवीण वातकर आणि चिन्मय वातकर, न्यू रॉयल बेकरी देवगड, हॉटेल वेदा हॉलिडेज रिसॉर्ट, ओमटेक असोसिएट्स, रामेश्वर मेडिकल, उद्योजक एकनाथजी तेली साहेब, GNP ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड, सोनू खंदारे साहेब, सिद्धिविनायक फिशरीज आणि सुनीलजी नारकर साहेब, त्याचप्रमाणे आपले कॅबिनेट मंत्री, आपले लाडके आमदार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे साहेब, या सर्वमुळे ही स्पर्धा आज या ठिकाणी यशस्वी होते. आजचा तिसरा दिवस आणि लकी ड्रॉची नामी संधी सर्व खेळाडूंसाठी या ठिकाणी उपलब्ध आहे, तर नक्की लकी ड्रॉ घ्या. त्या ठिकाणी आज तिसरा दिवस आहे, आज देखील बंपर 4 बक्षिसं या ठिकाणी उपलब्ध आहेत आपल्याला आणि पाहूया आजचे या ठिकाणी कोण ठरतायत नशीबवान विजेते. आणि शेवटच्या दिवशी किक EV जिंकण्याची संधी असेल. सन्माननीय सुनीलजी नारकर साहेब यांच्या माध्यमातून ही प्रायोजक केली आहे. किक EV ही इलेक्ट्रिक बाईक तुम्ही आपल्या घरी घेऊन जाऊ शकता आणि त्या कुपनाचे प्रवेश मूल्य आहे 500 रुपये आणि त्याची विक्री देखील आपल्या मैदानामध्ये संपर्क कार्यालय येथे चालू आहे. तर सुनीलजी नारकर साहेबांच्या माध्यमातून हे प्रायोजक आपल्याला या ठिकाणी लाभले आहेत आणि त्यांचा संघ आपण काल देखील पाहिला, भुईबावडा संघ, आणि आज देखील डोंबिवली हा संघ आपल्या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि सुनीलजी नारकर साहेब देखील उपस्थित होतील थोड्याच वेळात आपल्या मैदानावर. त्यांनाही विनंती असेल आमच्या क्रीडा मंचावर येऊन आपण आसनस्थ व्हायचं. त्याचप्रमाणे बांदेश्वर बांधा संघाचे संघ मालक, त्यांनाही विनंती असेल आपण देखील आमच्या क्रीडा मंचावर यायचं आहे. मकरंजी तोरसकर साहेब, त्याचप्रमाणे नाशिकवरून आलेले शिरसाट साहेब, देवबाग संघ मालक धुरी साहेब यांना देखील विनंती असेल आमच्या क्रीडा मंचावर यायचं. दुसऱ्या इनिंगची सुरुवात होते, जाऊया पुन्हा मैदानामध्ये. ऐकूया व्हॉइस ऑफ टुर्नामेंट चंदू शेट्टी सर. चंदू शेट्टी सर, काय वाटतंय, गेले 2 दिवस आपल्या समालोचकांना या ठिकाणी लकी ड्रॉ मिळालाय, अजून पाटील सर आणि तुम्ही राहिलात, तर किती तिकीट काढाल आज तुम्ही?
नाही, कालही 2 तिकीटं काढली होती, परवाही 2 तिकीटं काढली होती, आजही 2च तिकीट काढणार आहे आणि नशीब आजमावण्याचा प्रयत्न जसे सगळेच करतात तसे आम्ही करतोय. फक्त पाहूया, काही हरकत नाही आहे आणि माझ्या मते ते कॉमेंटेटरपेक्षा इतर प्रेक्षकांना लागलं तर आणखी आनंद होईल, काही प्रॉब्लेम नाही. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आयोजित या ठिकाणी यंगस्टार प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहतोय. सिंधुदुर्ग जिल्हा, देवगड तालुका, देवगड शहरातील असणारं हे देवगड हायस्कूलचं मैदान आणि त्या ठिकाणी सुरू असणारी स्पर्धा. आजचा दिवस तिसऱ्या दिवसातील महत्त्वाचा सामना. एका बाजूला टीम पाहायला मिळते श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स मकरंदजी तोरसकर साहेब उद्योजक यांचा संघ. दुसऱ्या बाजूला दानिश 11 देवबाग, पंकजी दुरी साहेब उद्योजक आणि त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र आहेत दानिश यांच्या मालकीचा असणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन येतात सिब्बान शेख. जिल्हा अहिल्यानगर, तालुका संगमनेर आणि गाव निमोन मात्र पाहायला मिळत आहेत आपल्याला. गोलंदाजीसाठी गेली कित्येक वर्ष महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांच्या यादीमध्ये हे नाव समाविष्ट आहे. तर दुसऱ्या बाजूला एक मुंबईचा युवा फलंदाज ज्यांनी या हंगामात शतक देखील केलंय, नागेश वाडेकर, अंधेरी मुंबई. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर कव्हरच्या दिशेने लाजवाब फटका. बॉल सीमा रेषेच्या पार, 4 चौकार. प्रीमियर लीग यंगस्टार पहिल्या डावाची सुरुवात चौकार प्रथमेश राठोड यांनी केला होता. दुसऱ्या डावाची सुरुवात नागेश वाडेकर यांनी केलेली आहे. सिबान यांचा हाफ चेंडू टोलावण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. दुसऱ्याच बॉलवर दाखवले सिब्बांनी, मी का आलो या ठिकाणी संगमनेर वरून. विकेट. नंबर 1. पहिली विकेट आलेली आहे. 4 धावा पहिल्या बॉलवर चौकार मारला खरा नागेश यांनी, परंतु जास्त काळ त्यांना खेळपट्टीवर नाही थांबवलं सिब्बान यांनी. जबरदस्त कामगिरी मात्र त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. मागील 2 वर्षात जर पाहिलं तर कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर देखील सिब्बान पाहायला मिळत आहेत. तर फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये ज्याच्यासाठी देवगड आणि त्याचबरोबर कोकण काही नवीन नाही आहे. मुंबईच्या नायगाव दादर परिसरातील असा एक खेळाडू ज्याच्याही नावाची चर्चा सर्वदूर होताना आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत अजित मोहिते, मुंबईचा मॅच विनर. मैदानाच्या आतमध्ये पाहूया. समोर जर पाहिलं तर अहिल्यानगरचा वेग म्हणून देखील ओळख आहे सिब्बान शेख यांची आणि इकडे विकेट घेण्यात देखील ते यशस्वी राहिलेत. 79 धावा करायच्यात खऱ्या, परंतु अशक्य देखील नाहीये. आल्या पहिलाच बॉल अजित मोहिते यांच्या बॅटमधून पॉईंटच्या दिशेने रेस लागली. बॉल आणि फील्ड यांच्यामधील तिकडे जर पाहिलं तर 1 धाव घेतलाय आणि दुसरी धावेचा प्रयत्न झालाय. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते 6 धावा. रथी महारथी आहेत, दोन्ही टीम बलाढ्यच आहेत म्हणून मॅच देखील तेवढी जबरदस्त होणार आहे. प्रेक्षकांनी आता मात्र हळूहळू हे मैदान व्याप्त केलेलं आहे. आपापली जागा घेत आहेत प्रेक्षक, विविध तालुक्यातून येत आहेत. कोणी जर पाहिलं तर अगदी राजापूर लांजा परिसरातून, कोणी वैभववाडीमधून, कोणी कणकवलीमधून. पंचांचा इशारा येतोय. यस, या ठिकाणी ओव्हर स्टेपिंगसाठी 3ऱ्या पंचांची मागणी केली आहे. नो बॉल. यस, पंचांची कामगिरी देखील तेवढीच चांगली राहिलेली आहे. पाहूया. ज्या ठिकाणी धावफलक जर पाहिला तर
7 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 79 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 बलाढ्य संघ एका बाजूला अजित मोहिते आहेत, एका बाजूला जर पाहिलं तर आपल्याला बबलू पाटील पाहायला मिळत आहेत. 2 मास्टरमाइंड मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळत आहेत. ओहो, इकडे मात्र फायदा झालाय. फ्रीट असल्याचा फायदा या ठिकाणी अजित यांना होताना पाहायला मिळतोय. काय जबरदस्त बॉल टाकला होता. अलीकडच्या कालावधीमध्ये जे नियम बदललेत, नोचा पुढचा बॉल फ्रीट असतो, पूर्वीच्या काळी असं काही नव्हतं. त्याचा फायदा मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. म्हणजे त्याही बॉलवर फटका पडतो आणि दुसऱ्याही बॉलवर फटका पडतो जर नो बॉल तुम्ही केलात. फुल टॉस, त्याच्यावर हल्ला चढवलाय. अजित मोहिते यांच्या बॅटमधून हल्ला फटका आताच जाताना पाहायला मिळतो अक्षय तावरे यांच्या. आणि सिब्बानने पहिल्याच ओव्हरमध्ये 2 महत्वाचे विकेट घेतलेत. वा सिब्बान, सिब्बान, सिब्बान. सात धावांवर 2 विकेट. चर्चा आता सिब्बान शेख यांची होताना पाहायला मिळते. सिब्बान 2 महत्वपूर्ण विकेट. अजित मोहिते यांची देखील विकेट येताना पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिंधुदुर्गातील ज्या बॅटरची देखील चर्चा सध्याच्या घडीला आहे तेच मैदानाच्या आतमध्ये बबल नाईक, गाव होडावडे, तालुका वेंगुर्ला दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी चर्चेत असतात हे बबल नाईक देखील. उद्या दर्शन बांदेकर देखील खेळताना आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहेत. यस, गोपाळ भटाच्या तालमीत तयार झालेले खेळाडू पाहायला मिळत आहेत. दाजी नाईक यांच्याच गावातील खेळाडू आहेत. बबल नाईक पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. 7 धावा 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. बबल समोर सिब्बान. फटका चांगला होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला जातोय खरा, परंतु त्या ठिकाणी 1 धाव मिळणार आहे. आणि थोडीशी मिक्सफील्ड झाली. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये होताना पाहायला मिळत आहे. चुकीला माफी नाहीये. आणि धाव फलक जर पाहिला तर 2 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. पहिली ओव्हर संपते, विकेट आल्या 2 आणि धाव संख्या जर पाहिली तर झाली आहे 9 धावा धाव फलकावर. दानिश 11 देवबाग. चांगला फटका या ठिकाणी खेळलाय आणि बॉल फालुदा खायला पाठवलाय तिकडे.
प्रशांत मी आलोय याची नांदी देत आहेत. ओहो हो, इकडे प्रत्युत्तर होतं. पहिल्या बॉलवर जबरदस्त फटका आला खरा. दुसरा बॉल काय टाकलाय प्रचंड वेगात ऑफ स्टंपच्या बाहेर आणि तो देखील यॉर्क लेंथवर टाकलाय. जबरदस्त जबरदस्त. याला म्हणतात हल्ले प्रति हल्ले. हे व्यावसायिक क्रिकेट आहे. प्रत्येकाला हक्क आहे आपल्याला पाहिजे तशी टीम बनवण्याचा. आणि इकडे बलाढ्य संघ पाहायला मिळत आहेत दोन्ही बाजूला. पुन्हा एकदा तेच करण्याचा प्रयत्न, परंतु नजीरचा वेग आला कधी गेला कधी कळला देखील नाही. एवढ्या वेगातील बॉल पाहायला मिळाला. याला संघर्ष म्हणतात. तुमच्या हातात बॅट आहे तर आमच्याही हातात बॉल आहे आणि एकमेकांच्या विरुद्ध कुरघोड्या करण्याचा प्रयत्न मात्र जबरदस्त होतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकलेले. धावसंख्या 13. 6 ओव्हरची मॅच आहे. 79 धावा करायच्या आहेत. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. टीम दोन्ही बलाढ्यच आहेत. दानिश 11 देवबाग. आणखीन एक मोठा चेंडू, या वेगातील चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वेग 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 आणि प्रचंड वेग या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय बॉल, 3 चेंडू टाकलेत आणि तिन्ही वाऱ्याच्या वेगाने टाकलेले आहेत. नजीर, प्रशांत, त्यांना तुम्ही जास्त काळ शांत नाही ठेवू शकत. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय. वेगात बॉल येताना पाहायला मिळाला आणि इकडे जर पाहिलं तर ओव्हरस्टेपिंग आहे की नाही याची पडताळणी मुख्य पंचांनी 3ऱ्या पंचांकडे पाठवली आहे. युवा बांधकाम उद्योजक सन्माननीय लक्ष्मण सूळ साहेब यांचं आगमन झालं आहे. त्यांनाही विनंती करतो आमच्या क्रीडा मंचावर येऊन आसन नसवायचं. त्याचप्रमाणे मुंबईमधून थेट मंगेशजी घाडी यांच्या शुभेच्छा आल्यात आमच्या स्पर्धेला. खूप खूप धन्यवाद. क्रिकेट सर समीक्षक मंगेश, योग्य बॉल आहे, नो नाहीये. यस, पंचांनी वाईट बॉल आहे की नाही याची देखील पडताळणी मागितली आहे. एक मोठा सामना आपल्या भेटीला आलाय खरा. व्हाईट बॉल. धावफलक इकडे पुढे जाताना पाहायला मिळेल. वेग वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी नजीर यांनी केला होता. चांगला संघर्ष. नजीरचा वेग आणि प्रशांत यांची बॅट. पहिला बॉल असा काही खेळला, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. त्यानंतरच्या टाळ्या या नजीरसाठी वाजलेल्या आहेत. पाहूया प्रशांत विरुद्ध नजीर. एका बाजूला वेग, एका बाजूला बॅट. वेगातील बॉल टोलावलाय, चांगला निघालाय सीमारेच्या दिशेने, परंतु फिल्डर येतात त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या देखील गेलेल्या आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय दानिश 11 देवबाग. एका बाजूला श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. रोहित यांच्या आठवणी जागृत ठेवायच्या यासाठी रोहित यांचं नाव देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे. धावफलक जर पाहिलं तर 16वर आहे. 2 वलयांकित संघांमधील लढाई पाहायला मिळते. देवगडमध्ये यंगस्टार क्रिकेट क्लबची ही यंगस्टार प्रीमियर लीग, संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा या स्पर्धेची. वेगातील बॉल समोर टोलावण्याचा प्रयत्न केलाय खरा, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत आणि नजीर, या लढाईमध्ये नजीर यशस्वी होताना पाहायला मिळाले. थोडंसं टायमिंग कमी पडलं आणि धनंजय विंताडे पकडतायत कॅच आणि किनिक विकेट. मुंबईवरून मंगेश गाडी उत्तम क्रिकेट समीक्षक, उत्तम खेळाडू, उत्तम क्रिकेट टीमची बांधणी करणारे आणि यंगस्टारचे हितचिंतक मंगेश गाडी, खूप खूप धन्यवाद. आणि शेवटच्या दिवशी त्यांची उपस्थिती आम्हाला नक्कीच लाभेल या स्पर्धेसाठी.
विकेट येताना पाहायला मिळाली आहे. आणखीन एक खेळाडू माघारी परत आहेत. प्रशांत धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी आता 16 वर स्थिरावलेला आहे. 79 धावांचा पाठलाग करायचा आहे. नवीन खेळाडू मात्र येताना पाहायला मिळत आहेत, ते म्हणजे ऋतांशू पाटील नवी मुंबईच्या जोगावचे एक जबरदस्त धडाकेबाज बॅटर आहे. चर्चा आहेत बबल नाईक एक युवा खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. या दोघांना मिळून मात्र आता इकडे पार्टनरशिप देखील करायची आणि धावा देखील करायच्या आहेत. 16 धावा धावफलकावर झाल्यात. 2 ओव्हर संपल्यात आणि आता बॉलिंगसाठी सिब्बान शेख यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. मागील मध्ये विजय पवार यांनी जी चांगली कामगिरी केली होती त्यांच्यासाठी YSCC डोंबिवली यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा पुरस्कार असेल. यावेळेला फटका तर खेळलाय आणि परंतु इकडे हातातच जातोय. बबल नाईक यांना माघारी परतावं लागतंय. विकेट आणखीन एक येताना पाहिलं मिळते. विकेट नंबर 4, बबल नाईक आउट. नंबर 1 मॅच बबल माघारी परताना पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांनी हळूहळू मैदान व्याप्त होऊ लागलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये महाराष्ट्र रणजीपटू योगेश पवार फ्रॉम पेन रायगड मैदानाच्या आतमध्ये दाखल जाताना पाहायला मिळत आहेत. सिब्बान यांच्या खात्यामध्ये 3 विकेट जोडल्या जात आहेत. 9 धावा केवळ त्यांनी खर्च केलेल्या आहेत. मॅच संपलेली नाहीये. प्रयत्न करावे लागतील कारण अजूनही 23 बॉल बाकी आहेत. 79 धावांचा पाठलाग करायचा आहे. या मॅचला जिंकण्यासाठी काही मोठे फटके खेळावे लागणार आहेत. हिट आणि फिट खेळाडू योगेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. खूप सारे पवार या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. कृष्णा पवार, योगेश पवार, विकास पवार यांना पण या मॅचमध्ये पाहतोय. संदीप पवार यांना देखील आपण पाहतोय. काल प्रथमेश पवार येऊन गेले. कदाचित किरण पवार उद्या येतील. अक्षय देखील येऊन गेले. अक्षय पवार सुद्धा. जवळ मॅचच्या दिशेने सिब्बान यांच्या गोलंदाजीचा वेग, अचूकता गेली कित्येक वर्ष महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटवर सिब्बान या नावाची जादू पाहायला मिळते. गोलंदाजीतील वेग पाहायला मिळतोय. परंतु समोर योगेश पवार आलेले आहेत. आता पाहूया कशा प्रकारचे हा सामना चांगलाच होणार आहे दोघांचा. काय जबरदस्त बॅटिंग आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील योगेश पवार यांनी केली होती. यंगस्टारचं पहिलंच वर्ष आहे आणि सगळ्यांची मनं जिंकलीत यंगस्टार देवगडने. चांगला बॉल सन्मान दिलाय. बॉलला ढकलण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केलाय. जरूर एकदा त्या ठिकाणी मिळेल. यस, देवगडला आल्यानंतर देवगडचा हापूस आंबा नेहमी चर्चेत असतो किंवा जगभर त्याची चव काहीतरी वेगळीच आहे. आणि आणखीन एक चव घ्यायला विसरू नका. हॉटेल वसंत विजय, चव देवगडची. सानिका लंच होम, संतोषी हॉटेल. जवळ मॅचच्या दिशेने या ठिकाणी 17 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. धावा करायच्या, षटकार चौकार मारावे लागतील. बिग हिट समोरच्या दिशेने काय टायमिंग पाहायला मिळत आहे. योगेश पवार यांचा जबरदस्त फटका. बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार.
आणखीन एक, वा 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 वा, अगदी आपल्या सहकाऱ्यांच्या दिशेने मारलाय आणि सांगतायत मी आहे ना, सिक्सर. आणि इकडे बॅक टू बॅक 2 षटकाराने मॅच मध्ये पुन्हा एकदा दानिश 11 देवबागला देखील आणलाय. याला क्रिकेट म्हणतात आणि त्यातल्या त्यात प्रोफेशनल क्रिकेट. आणखीन एक बिग हिट केलाय खरा, परंतु यावेळेला टायमिंग फसलाय, फटका फसलाय. आपल्या टीमसाठी 2 मोठे फटके खेळले आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये प्रवेश केला खरा, परंतु सिब्बान यांच्या खात्यात आणखीन एक विकेट जाताना पाहायला मिळते. विकेट घेतली आहे, माघारी परतताना पाहायला मिळतील योगेश पवार, परंतु चांगली सुरुवात केली. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 49 धावांची आवश्यकता आहे. काय बॅटिंग केली, 2 लगातारचे षटकार मन जिंकून घेताना पाहायला मिळाले. परंतु दुसऱ्या बाजूला सिब्बान यांचंही कौतुक आपण करू, 4 विकेट त्यांनीही घेतल्या. वा सिब्बान वा. आणि गोलंदाजीसाठी येत आहेत विकास पवार. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात 2 धुरंधर. ऋतांशु आहेत, जोडीला बिलाल राजपूत. गोलंदाजीसाठी जिल्हा छत्रपती संभाजी महाराज नगर, तालुका गंगापूर आणि गाव रांजणगाव. गोलंदाजीसाठी विकास पवार दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल वेगात पाठीमागे जाताना पाहायला मिळेल. मी देखील मराठवाड्यातून कोकणात का आलोय दाखवतायत या ठिकाणी गोलंदाज विकास पवार. या वेळेला फटका फसताना पाहायला मिळतोय. फिल्डर थोडेसे दूर आहेत, आले तिकडे प्रयत्न करतायत, कॅच नाही झाली आहे, परंतु तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय खरा. धावफलक जर पाहिलं तर आता पुढे जाताना पाहायला मिळेल 32 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. मॅच थोडीशी दूर गेली आहे परंतु संपलेली नाहीये. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 47 ची आवश्यकता आहे. 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रत्येक बॉल महत्वपूर्ण असणार आहे. ऋतांशुकडे क्षमता आहे लांबच लांबवर षटकार मारण्याची. समोर विकास पवार. ओ वेगात बॉल, विकासचा वेग, बॉल पाठीमागे जातोय. स्वतःला सिद्ध करण्यासाठी विकास देखील आलेत. मागील हंगामात जर पाहिलं तर कांधारी किंग्ससाठी देखील काही मॅचेस त्यांनी मुंबईत येऊन देखील खेळल्या होत्या. नाशिक, नगर, पुणे या जिल्ह्यांमधील देखील क्रिकेट गाजवता बबलू पाटील यांनी डायरेक्ट कोकणामध्ये देखील विकास पवार यांना आणले. बिग हिट. ओ काय बॉल मारलाय, आता शोधूनच आणावा लागेल. एवढ्या लांब मारलाय, टाळ्या व्हायला हरकत नाहीये. भयानक. एवढ्या लांबवर मारलाय. बिलाल राजपूत इकडे का आलेत गुजरातच्या अहमदाबादवरून दाखवून देत आहेत. एक जबरदस्त स्ट्रोक बिलाल राजपूत यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. ही मॅच ऑन आहे हेच सांगितलं जातं, ही मॅच ऑन आहे. धाव फलक जर पाहिलं तर पुढे जाताना पाहायला मिळतोय 39 म्हणजे अजूनही 40 ची आवश्यकता आहे. 14-40. काय षटकार मारलाय. योगेश पवार यांनी मॅच सुरू केली आणि त्यानंतर बिलाल राजपूत तुटून पडताना पाहायला मिळत आहेत. प्रोफेशनल क्रिकेट हेच आहे. मोठमोठे संघ बनतात तर प्रॉपर बॉलर, प्रॉपर बॅटर मोठी स्ट्रेंथ घेऊन येतात.
या वेळेला पूल करण्याचा प्रयत्न, विकासचा कमबॅक इकडे पाहायला मिळालं. खरं एक धाव तिकडे मिळणार आहे. फिल्डर अतिशय वेगात आलेत आणि थ्रो करतात आणि त्या प्रयत्नात मात्र इकडे रनआउटची विकेट येते. ऋतांशू थोडेसे कमी पडले आणि आणखीन एक विकेट आली आहे. धक्का बसलाय. Everybody's hands up in the air and clap. मोक्याच्या क्षणी ज्या बॅट्समनची विकेट नव्हती पाहिजे त्याच बॅट्समनची विकेट आली आणि ती सुद्धा रनआउटची विकेट आलेली आहे. आणि मोठ्या प्रमाणावर कोकणातील क्रिकेट रसिकांचा पाठिंबा 70-70 स्पोर्ट्सला मिळतोय आणि सगळ्यांना विनंती असेल नक्कीच लाईव्ह कव्हरेज आणि ही यंगस्टारची स्पर्धा आवडली असेल तर 70-70 स्पोर्ट्सलाही आवर्जून सबस्क्राईब करा. जाऊयात मॅचच्या दिशेने. फिरास केरळ राज्यातील खेळाडू मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एक गुजरात राज्यातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु गोलंदाजीसाठी विकास यांना आपण पाहतोय. या वेळेला आल्या फटका मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे. मोक्याच्या क्षणी मारलेला फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा जान टाकताना पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार. 4-4-4 चौकार. Everybody's hands up in the air. जबरदस्त सामना रंगलाय. 4 ओव्हरचा खेळ पहिल्या संपला. धावसंख्या झालेली आहे ती 44. अजूनही 12 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला दानिश 11 देवबाग हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पंकजी धुरी यांच्या मालकीचा संघ आहे उद्योजक आणि त्याचबरोबर श्री बांदेश्वर बांदा मकरंजी तोरसकर साहेबांचा आणि श्री बांदेश्वर बांदाच्या समोर आपल्या मित्राच्या काही आठवणी सुद्धा आहेत म्हणून श्री बांदेश्वर बांदा रोही स्पोर्ट्स. महत्वाचा सामना आहे. आता जर पाहूयात अंतिम टप्प्यामध्ये मॅच आली आहे. नजीर खोलव्या टप्प्याचा बॉल होता त्याला ऑन साईडला ढकललं जात आहे. फिरास एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. 11 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. अहमदाबादचा सिक्सर किंग आणि मॅच विनर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. बिलाल राजपूत. समोर जर पाहिलं तर पुण्याचा एक जबरदस्त वेगवान गोलंदाज नजीर. जवळ मॅचच्या दिशेने त्या ठिकाणी बिलाल. संघर्ष प्रचंड सध्याच्या घडला पाहायला मिळतोय. ओ वेग या ठिकाणी पाहायला मिळाला. खरा एक संधी देखील त्या ठिकाणी होती परंतु संधी गमावली गेलेली आहे. काय होणार. काय बॉल टाकलाय. मागील ओव्हरमध्ये देखील नजीरची तुम्ही बॉलिंग पाहिली असेल तर काय चेंडू येत होते वेगात. येतो कधी जातो कधी कळत देखील नव्हतं. एवढा प्रचंड वेग पाहायला मिळतोय. परंतु बिलाल राजपूत सुद्धा असे खेळाडू आहेत याही परिस्थितीमध्ये टीमला मॅच मध्ये आणू शकतात. परंतु पाहूयात काय होईल. 10 बॉलचा खेळ बाकी आहे आणि अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 10 पैकी 5 मारायचे. क्रिकेट आहे. बिग हिट. मिड विकेटच्या दिशेने खेळलेला हा फटका पाहायला मिळतोय आणि हा बॉल सुद्धा जातोय सीमा रेषा पार. 4 चौकार. ही 4 धावा तर या ठिकाणी आल्यात आणि आता समीकरण मात्र पुन्हा एकदा बदलत आहे. 9 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. मॅच ऑन आहे अजूनही. यंगस्टारची नामवंत स्पर्धा.
या वेळेला फटका पॉईंटच्या दिशेने खेळला जातो. एक धाव तर तिकडे घेतली गेली की जाते. फिल्डर मात्र पोहोचले. धाव घेतली. एक दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा पूर्ण. काय मॅच चालली आहे या ठिकाणी. सुरुवातीच्या विकेट गेल्या, त्यानंतरची पडझड झाली खरी, परंतु त्या डावाला सावरण्याचं काम मात्र सुरुवातीला योगेश पवार यांनी केलं. आणि आता बिलाल राजपूत करतायत. 7व्या नंबरवर बिलाल आलेत, परंतु चर्चा त्यांची आहे 8 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. जर का या 2 पैकी एक मोठा फटका आला, मजा येईल मॅच मध्ये. पाहूया काय होईल. यंगस्टर प्रीमियर लीग आपण पाहतोय. हापूस आंब्याच्या गावात आहोत आपण, देवगडला. हो 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 हो, प्रचंड वेगात बॉल थोडासा मागे टाकला. संघर्ष सुरू असतो बॅटर आणि बॉलरचा. ह्याच प्रयत्न असतो, मी कुठे बॉल टाकू म्हणजे मोठा फटका नाही येणार. बॅटरचा हाच प्रयत्न आहे, मी कसा बॉल टोलावू जेणेकरून मोठा फटका येईल. त्यामुळे दोघेही एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या करत असतात. दोघांच्याही मनामध्ये विचाराचं वादळ सुरू आहे. काय करायचंय, काय करायचंय यानंतरच्या कालखंडामध्ये. प्रत्येक बॉल हा महत्वपूर्णच आहे. 7-28 मॅच अजूनही ऑन आहे. यावेळेला वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर झालाय. आणि तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी हा व्हाईट बॉल आहे की नाही याकरता बॅटरने केलेली आहे. पाहूया काय होईल, काय होईल, काय होईल. महत्वाचा सामना. लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत आणि त्यामुळे अगदी पहिली मॅच जिंकूनच प्रतिस्पर्ध्या एक वेगळा दरारा निर्माण करायचा. व्हाईट बॉल. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर पहा पुन्हा एकदा त्या गोष्टी दाखवल्या जात आहेत. अजूनही 7-27 बिलाल राजपूत यांच्यावर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. प्रेक्षकांची गर्दी होऊ लागलेली आहे. काही आमच्या माता भगिनी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. ज्येष्ठ नागरिक देखील मॅच पाहतायत. उदयनमुख खेळाडू या ठिकाणी मॅच पाहतायत. बच्चे कंपनी देखील मॅच पाहायला आली आहे. हा एक सोहळा आहे क्रिकेटचा, यंगस्टारचा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत संघ यंगस्टार देवगड आणि यंगस्टार देवगडची स्पर्धा आज तिसऱ्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नजीरचा वेग आणि समोर जर पाहिलं तर बिलालची बॅट. हो, आणखीन एक वेगवान चेंडू. वा 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 वा, एक्सप्रेस बुलेट ट्रेनचा वेग बॉलला होता आणि काय वेगात बॉल टाकलाय. आपण बॅट्समनची तारीफ करतो, माझ्या मते नजीरने टाकलेल्या बॉलिंग साठी तारीफ देखील व्हायला हरकत नाहीये. काय वेगात बॉलिंग केली आहे. परंतु मॅच नाही संपली आहे. 6 बॉल आणि 27 अजूनही पाहिजेत या मॅचला जिंकण्यासाठी. पहिल्या डावाचं हिरो जर पाहिलं तर प्रथमेश राठोड होता, परंतु दुसऱ्या डावात सिब्बांनी घेतलेल्या 4 विकेट याही तेवढ्याच महत्वाच्या होत्या आणि नजीर यांनी देखील तेवढी चांगली बॉलिंग केली आहे. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर धनंजय बिनताडे यांना आमंत्रित करण्यात आलंय शेवटच्या षटकात. फिरास केरळ राज्यातील खेळाडू आहेत. विविध राज्यातील खेळाडू या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. काल देखील आपण पाहिलं तर गुजरातचा संघ क्वालिफाय झालाय. पहिल्याच प्रयत्नात अखिल भारतीय क्रिकेट सादर करण्यामध्ये यंगस्टर यशस्वी झालंय. सहा चेंडू आणि 27. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येत नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये काय होईल. सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. माझ्या मते युट्यूबला देखील 70 स्पोर्ट्सवर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक जुडलेले आहेत या मॅचसाठी. 9000 प्रेक्षक युट्यूबला ही मॅचचा आनंद घेत आहेत 70 स्पोर्ट्सवर. अखूट टप्प्याचा बॉल, पहिल्याच बॉलवर प्रहार केलाय. बॉल मात्र पहिला सीमारेषा पार जातोय. मॅच ऑन, मॅच ऑन, मॅच ऑन. चौकार.
आणि सीमारेषा तर याही वेळेला बॉलने गाठली आहे. बॅक टू बॅक 2 बॉल आणि दोन्हीही सीमारेषेच्या पार. 4 नंबर एकच प्रीमियर दोन्ही बॉलवर चौकार आणि त्या 4 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे या मॅचला. काय जबरदस्त सामना रंगताना पाहायला मिळतोय या ठिकाणी. जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त सामना, जबरदस्त स्पर्धा ही पाहायला मिळत आहे. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगडची असणारी स्पर्धा. साठ धावा धावफलकावर. प्रत्येक बॉल हा महत्वाचाच आहे. काय होणार अंतिम टप्प्यामध्ये? धनंजय एका बाजूला आहेत, एका बाजूला फिरास आहेत. यावेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय खरा, परंतु फटका फसला. 2 गोष्टी झाल्या इकडे. बिलाल सुद्धा नॉन स्ट्राईकला राहिले आणि बॅटर सुद्धा आउट झाले. आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे ती 19. म्हणजे लगातार 3 षटकार मारले गेले तर मॅच टाय होऊ शकते, सुपर ओव्हर होऊ शकते. आणि बॅटिंगसाठी सिजिलप्पा, केरळ राज्यातील आणखीन एक खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अखिल भारतीय क्रिकेट आपण पाहतोय. सिजिलप्पा 3 बॉल आणि 19. 3ही बॉल सीमारेषा पलीकडे आणि षटकारासाठी मारावे लागतील. पाहूया पुन्हा एकदा धनंजय बिनताडे, पुण्याचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे धनंजय बिनताडे. बबलू पाटील क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना पाहायला मिळत आहेत. यंगस्टारचं पहिलं पर्व पाहण्यासाठी प्रेक्षकांची देखील गर्दी होते. यावेळेला कमी गतीचा चेंडू येताना पाहायला मिळाला खरा आणि थोडंसं पाठीमागे देखील टाकला होता. लेग बायच्या सुरुवातीला 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. समीकरण बदलतंय आता. 2 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. काही चमत्कारच या मॅचला वाचू शकतो, अन्यथा ही मॅच मात्र निघालेली आहे श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स मकरंदजी तोरसकर यांच्या दिशेने. चांगला संघर्ष, चांगल्या टीम आहेत, परंतु या लीग मॅचेस आहेत. जरी एखादा सामना तुम्ही हरलात तुम्हाला संधी आहे. टॉससाठी विनंती असणार आहे. पहिल्या सामन्यातील विजेता संघ नोमान गायत्री पुणे. कॅप्टन टॉससाठी त्वरित या. वा, या वेळेला मात्र पुन्हा एकदा गती परिवर्तन करताना पाहायला मिळाले. मॅचची औपचारिकता केवळ बाकी आहे. नोमान संघ म्हणजेच प्रदीप नैनित कॅप्टन टॉससाठी या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये थांबायचे. पहिला टॉस होईल याही मॅचमध्ये. जो विजेता संघ आहे कॅप्टन यायचा आहे. पहिला टॉस होणार आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल. हिरो ऑफ द मॅच. यावेळेला टप्प्याचा बॉल, परंतु मॅचची औपचारिकता या ठिकाणी जी होती ती संपलेली आहे. आणि या मॅचला श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स श्री मकरंदजी तोरसकर यांच्या टीमने जिंकले. अभिनंदन. तर दानी स्पोर्ट्स देवबाग आपल्याला संधी आहे. पंकजी दुरी साहेब आपल्याला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा असतील.